हाय हॅलो नमस्कार. तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आहे आत्ता आमच्या जुन्या घरी म्हणजे रविवार पेठमध्ये. त्याचं पण जुन्या घराचं टूर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज अनंत चतुर्थीचा व्लॉग आहे. आम्ही आमच्या जुन्या घरी आलेलो आहोत. सकाळीच आमच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करून संध्याकाळी, कारण गावामध्ये खूप मोठ्या मोठ्या मिरवणुका असतात आणि मिरवणुकीचा व्लॉग मी पोस्ट केलेला आहे. आय होप तुम्ही तो बघितला असेल आणि तो तुम्हाला आवडला असेल. तर इथं आम्ही बाहेर बसलो होतो आणि तिथे पैसा आला होता आणि ती त्याला साप म्हणत होती आद्या, म्हणून मी तिला सांगत होती की साप नाही आहे. तर ही पुढची रूम बघताय, ती एक रूम आहे आमची आणि असं गल्लीतून आतमध्ये यायचं आणि त्यानंतर इथून असं एंट्री आहे. एंट्री आतमध्ये गेल्या लगेचच डाव्या साईडला तर बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम आणि थोडंसं भांडी वगैरे घासण्यासाठी जागा आहे. आणि इकडे बघा हा आरसा खूप जुना आहे, त्यामुळे आता तो काढता पण येत नाही आहे. काढलं तर सगळं डॅमेज होईल, त्यामुळे काढला पण जात नाही आहे. आणि हे आहे सगळं माझ्या आजी सासूंचं घर. एवढी छान छान भांडी ठेवलेत त्यांना व्यवस्थित, म्हणजे चकचकीत ठेवलेत. माझीसुद्धा भांडी एवढी स्वच्छ नसतात. आज घासली की त्या डब्यांवरती उद्या परत हात लागून खराब होतात. पण त्यांनी बघा किती छान ठेवलेलं आहे. त्यांना आता थोडंफार काम होत नाही, त्यामुळे तरीसुद्धा बघा किती छान ठेवलं. आणि इथून वरती जिनान आमचं बेडरूम होतं. म्हणजे लग्न झाल्यावर मी इथं 2 ते 3च महिने राहिली असेल, तेव्हा आम्ही वरती झोपायचो. कारण माझ्या लग्नामध्ये जे आलं होतं सोफा बेड अंदन बोलतात त्याला, ते काही ह्या घरामध्ये बसणार नव्हतं, त्यामुळे आम्ही आता रेंटने राहतो कोळकीमध्ये. तर हे आहे आमचं असं जुनं घर. आणि आज महाळ होता, म्हणजेच काय काय इकडं पित्र बोलतात ते. आणि बऱ्याच जणांना माझे सासरे बघायचे होते. तर हे आहेत माझे सासरे. आता महाळ आहे त्यामुळे इकडे आलेले आहे. ते गावीच असतात सहसा. आणि आधी माझे म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ बनवायचे ना, त्यांना ते आवडायचं नाही, त्यामुळे मी पण त्यांना व्हिडिओत काही घेत नव्हते. आणि आत्ता म्हणजे काही बोलत नाहीत ते व्हिडिओ वगैरे बनवताना, पण इथं नसतातच ते. आणि आता आज आलेत. बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की सासरे दाखव सासरे दाखव. तर हेच आहेत माझे सासरे. आणि महाळाच्या दिवशी असं शाकभाज्या असतात वेगवेगळ्या, भरपूर असा स्वयंपाक होता, त्यामुळे मी लवकरच आले होते इकडे स्वयंपाक करायला. महाळाचा भरपूर स्वयंपाक असतो आणि तरी पण आदल्या दिवशी महाळाची बऱ्यापैकी तयारी आजी सासूंना म्हणजे आजीनं करून ठेवली होती. फक्त थोडंफार मग राहिलं होतं ते आम्ही केलं मिळून. आणि मग महाळ जेवायला घातला. बरं, आमचा महाळ गणपती झाल्यानंतर लगेच पहिल्याच दिवशी असतो, त्यामुळे नॉनव्हेज खायला मोकळं होतो आम्ही. नंतर जोपर्यंत महाळ होत नाही तोपर्यंत नॉनव्हेज खायचं पण नसतं, त्यामुळे काय काय जण भरपूर अडकून राहतात. पण आमचं झालं, आमचा महाळ झाला तर सगळं झालं तर डायरेक्ट नवरात्रीमध्येच नॉनव्हेज पाळायचं. पण माझ्या आता स्वामींचे गुरुवार चालू आहेत, त्यामुळे मी तर नाही खाऊ शकत. माझी इच्छा पण होत नाही आता खायची. पण बाकीचे घरचे आता खाऊ शकतात. असंही फक्त 15 दिवस आहेत खायला, त्यानंतर पुन्हा नवरात्री चालू होते. नवरात्रीत तर 9 दिवस परत खायचं नसतं, मग डायरेक्ट दसऱ्यालाच खायचं. त्यामुळे आता महाळ झालं की खातील सगळे घरी. आमच्या नॉनव्हेजचाच बेत असेल. त्यानंतर बघा महाळासाठी एवढं सगळं बनवलं होतं. खीर पण बनवली होती, ते मी तुम्हाला दाखवली नाही. आणि भरपूर असा स्वयंपाक तसा शिल्लक होता. मग रात्री तोच स्वयंपाक म्हणजे तेच जेवण होतं. मग स्वयंपाक वगैरे काहीही नव्हता. गणपतीची आरास काढायची आमची राहिली होती, जी देखावा केला होता मागं आम्ही तो. आता बघा करताना विकीनं मदत केली मला. खूप एक्साइटेड होतो आम्ही सगळे की काय करायचं कसं करायचं. खूप छान छान केलं ना. आता काढताना कोणीही येत नव्हतं. मला सगळं काढावं लागलं. जेवढी करताना एक्साइटमेंट असते ना, त्याच्या दुपटी तिपटीने कितीतरी पटीने काढायचा कंटाळा असतो. आणि हे सजवणं खूप सोपं असतं, म्हणजे करणं सोपं असतं, पण काढणं खूप म्हणजे खूप अवघड असतं. कारण आपण तेव्हा एक्साइटमेंटच्या भरामध्ये ते सगळं पॅक करण्यासाठी व्यवस्थित दिसण्यासाठी किती पिनानं जोडतो त्याला, किती काय काय करतो. पण ते काढताना खरंच खूप किचकट काम आहे आणि सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं. कारण ना परत पुढच्या वर्षी हे सगळं लागणार होतं. आता पुढच्या वर्षी काय सेम अशी आरास नाही करणार आहे, वेगळी करणार आहे, पण ती कुठल्या ना कुठल्या ह्याने उपयोगी येतील म्हणून ते व्यवस्थित आम्ही प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवणार होतो. मध्ये करत होती, थोडीफार हेल्प करत होती. ती म्हणत होती मला पण हेल्प करायची आहे म्हणून. आणि पिना एवढ्या सापडल्या मला. आता ह्या पिना मी सगळ्या यूज करणार आहे. आत्ता मग पुढच्या वर्षी नवीन आणता येतील, कारण त्या पिना कधी कधी तांबरू शकतात म्हणून. आणि आद्याला मी म्हणत होती बाजूला सर म्हणून, कारण आम्ही टाचण्या वगैरे मारल्या होत्या, स्टॅपलरच्या पिना वगैरे मारल्या होत्या, त्या खाली पडत होत्या मी सगळं काढताना. तर खरंच गणपती कधी आले कधी गेले समजलंच नाही. 10 दिवस म्हणजे कसे गेले ते पण समजलं नाही. तर हे बघा कधी आरास असं वाटतं की कालच आरास केली आहे ही सगळी ना, आज तर काढायची वेळ आली आहे. पण मी बघा सगळ्या पिशव्या वगैरे शोधत होते त्यासाठी, सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी. आता ते नेक्स्ट टाईम ना ती ग्रास मला असं वाटतं की गौराईंची काहीतरी थीम करून ती मागची जी ग्रास लावलेली आहे ती खाली वापरणार आहे. असं पुढच्या वर्षीची पण आयडिया मी आत्तापासून असं विचार करून ठेवणार आहे. कारण अचानक ठरलं ना सगळं की मग त्या वस्तू आपल्याला कधी कधी भेटतात, कधी कधी भेटत नाहीत त्यासाठी लागणाऱ्या आराशीसाठी. त्यामुळं यावेळेस ना गणपतीची गौराईची तयारी आधीच करून ठेवणार आहे.
त्यानंतर मी माहेरीसुद्धा जाणार होते उद्या किंवा परवा, फिक्स नव्हतं, पण म्हटलं आरास काढून ठेवावी, कारण आता मग मी माहेरी गेली आणि मग बाकीचे हे सगळे रोज कामावर जाणार, कामावर आल्यानंतर कंटाळणार, मग आरास काढायचा पण कंटाळा करणार, मग ते तसंच पडून राहील, नाहीतर कालांतरानं खराब पण होऊ शकतं. त्यामुळे मी ते काढूनच घेतलं आज आणि व्यवस्थित सगळं ठेवून दिलं. नाहीतर असंच जर जास्त दिवस ठेवलं ना, अद्याप ओढताना करेल आणि ते सगळं फाटून जाईल. मग आत्ताच भरायला घेतलं. अजून मला बॅग पॅक पण करायची होती, सगळंच राहिलं होतं. यावेळेसचं डेकोरेशन खूप जणांना आवडलं, म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की आमच्याकडून एवढं चांगलं होईल म्हणून. ॲक्च्युली काय झालं होतं, आम्ही एका जणांचं प्रमोशन करायचं होतं डेकोरेशनवाल्यांचं, पण आम्हाला वेळच भेटला नाही, त्यामुळे आम्ही काही प्रमोशन केलं नाही. पण त्यांच्याकडेच नंतर आम्ही साहित्य घेतलं. मग त्यांनाच म्हणलं की तुम्ही अशी आयडिया सुचवा आम्हाला की जेणेकरून अगदी सोपी असेल, आम्ही इझिली करू शकेल, कारण आम्हाला काही एवढं म्हणजे किचकट वगैरे काही जमणार नाही म्हणून. मग तर त्यांनाच अशी सोपी आयडिया आम्हाला सांगितली, त्यांनाच आम्हाला सगळं व्यवस्थित दिलं आणि म्हणलं की असं करा. तर खरंच त्यांच्यामुळे आमचं डेकोरेशन खूप छान झालं होतं. नेक्स्ट टाईम पण आम्ही तसंच करणार आहे, त्यांच्याकडूनच विचारणार की कसं करू, त्यांच्याकडूनच साहित्य घेणार आणि मग घरी येऊन करणार. एकदम साधं सिंपल पण एकदम छान अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. लाईट लावल्यानंतर भारी एकदम वाटत होतं. ॲक्च्युली लाईट आम्हाला कशी सोडू ती समजत नव्हतं. नंतर मग म्हटलं ठीक आहे, नीट सोडावी व्यवस्थित, जरा आयडिया लावून मग नीट सोडली. तेव्हा मला विकी मदत करायला होता सगळं डेकोरेशन, आणि आता बघा डेकोरेशन काढायला नको म्हणत होता, अक्षरशः सगळं एकटीनेच काढलं. बॉक्स घ्यायचा होता मला, म्हणजे गौरायांचं साहित्य सगळं बॉक्समध्ये भरलं होतं. फक्त आता हे जे डेकोरेशनचं होतं मागचं देखाव्याचं, तेवढंच फक्त त्यासाठी बॉक्स लागत होता, पण बॉक्स काय विसरलो आम्ही, बाहेर गेलतो पण आणायला. मग जो टीव्हीच्या खाली एक बॉक्स होता तो थोडासा रिकामा होता, म्हटलं त्याच्यातच भरून ठेवावं, इझिली काढता पण येईल. आणि हे जरी काम विकीने सगळं केलं असतं ना, आरास काढायची वगैरे, तरी त्याने व्यवस्थित नीट ठेवून दिलं नसतं, कारण कसं पण कोंबलं असतं. तो म्हणला असता जाऊ दे, ह्या वर्षी तर आरास झाली, दरवर्षी वेगवेगळी करायची, मग हे का व्यवस्थित ठेवायचं, म्हणून असंच टाकून दिलं असतं. त्यामुळं म्हणलं ठीक आहे, आपणच करावं, जायच्या आधी हे सगळं करून घ्यावं. तर मला भीती वाटत होती की आता ते पिनाने चिटकवले, काय ठिकाणी मी सुई धाग्याने टाका पण मारला होता, तर टाका काढत असताना कापड वगैरे फाटू नये म्हणून, कारण ते कापड पण खूप महागायचे. आमचं यावेळेस डेकोरेशनला भरपूर पैसे गेलेले आहेत. प्लस काय झालं, आधी आम्ही डेकोरेशन करायचं वेगळं ठरवलं आणि मग त्यानंतर वेगळं ठरवलं, म्हणजे जे कापड आणले होते आधी, ते कापड काय म्हणजे यूजच झाले नाहीत. 2 कापड त्यातले तसेच अंगावर पडले. मग असं विचार आला की आधीच आपण ह्यांना विचारलं असं डेकोरेशनवाल्यांना की कशा प्रकारे करू, तर त्यांना आपल्याला आयडिया दिली असती. आपल्याच मनाने आपण करायला गेलो ना, असं काही ना काहीतरी अंगावर पडतं, खर्च होतो. तर आमचं पण तसंच झालं होतं. तर गणपतीच्या माळा वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. मी ज्या दिवशी गौऱ्या उठल्या त्याच दिवशी मी सगळं गौरीचं सगळं ज्वेलरी व्यवस्थित, बॉडी वगैरे सगळं व्यवस्थित बॉक्समध्ये भरून ठेवलं होतं. फक्त ते बॉक्स वरती ठेवायचे बाकी होते. किती दिवस झालं मी सगळ्यांना बोलते वरती ठेवा, पण कोणाला सवडच मिळत नाही आहे. मग म्हटलं आज सगळंच एकदम पॅक करावं आणि एकदम मीच वरती ठेवते. पण ते जे बॉडीचे बॉक्स होते गौऱ्यांचे, ते थोडेसे जरा हेवी होते, म्हणून त्याची मला भीती वाटत होती वर ठेवताना पडले तर खूप महागात पडेल मला. पण तरी म्हटलं चला ट्राय करावं. खरंच आता मी भरपूर काम करायला लागली लग्नानंतर. नाहीतर लग्नाच्या आधी मला माहीतच नव्हतं की माझ्यात एवढी ताकद आहे की मी काय सगळं करू शकते. मला कोणावर डिपेंड राहायची गरजच नाही आहे. मला जेव्हा ते बॉक्सवरती ठेवत होते ना, तेव्हा मला खूप रिअलाईज झालं असं की अरे ह्या सगळ्यासाठी आपण विकीची किंवा भाऊजींची वाट बघत होतो, आपल्याला जमणार नाही असं माझ्या मनात होतं की बॉक्स खूप हेवी आहेत. पण मी नंतर ते सगळे एकटीनंच ठेवले. मग म्हटलं की अरे आपल्याला कोणाचीच गरज नाही आहे, आपण सगळं काही करू शकतो. फक्त आपल्याला असं वाटतं की आपल्यात तेवढी क्षमता नाही आहे, पण करायचा प्रयत्न केला तर नक्कीच ते होतं. सगळे जे कापड वगैरे काढले होते ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले, कारण पांढरे वगैरे कापड होते, त्याला जर डाग पडला ना निघायची शक्यता पण नाही आहे. मग ते कापड ठेवून द्यावं लागेल, कारण ते डेकोरेशनसाठी यूज पण करता येणार नाही डाग वगैरे पडला तर, म्हणून व्यवस्थित ठेवत होते. आणि हे जे बेडशीट आहे ते विकीनं टेबलला गुंडळलं होतं, तेव्हा स्टॅपलर मारून ते म्हणजे जॉईंट केलं होतं, म्हणजे चिटकवलं होतं. आणि आता मला भीती वाटत होती, एक पिन मी शोधत होती त्याच्यामध्ये, कारण जर ते बेडशीट बेडवर टाकलं आणि आद्याला वगैरे टोचलं तर खूप महागात पडेल, म्हणून ते व्यवस्थित हे करत होते. आतमध्ये टेबलच्या बेडशीट लावलं, वरनं कापड लावलेलं, जेणेकरून कापड थोडंसं ट्रान्सपरंट होतं त्यामुळे. आणि टेबल हा जुनाच आहे, आम्ही आधी विचार केला होता नवीन टेबल घ्यायचा, पण आम्ही छोटासाच टेबल घेणार होतो. पण नंतर ते आमचं जरा बजेट आउट ऑफ कंट्रोल होत होतं, त्यामुळे मग जुनाच टेबल यूज करायचा ठरला. मग जुना टेबल पण जुन्या घरून आणला आणि मग तो यूज केला. पण बरं झालं आम्ही जुनाच वापरला, कारण जुना टेबल जरा मोठा होता आणि मग मस्त असे गणपती बाप्पा पण बसले आणि गणपतीच्या बाप्पांच्या आजूबाजूला मग व्यवस्थित सगळं मांडता पण आलं.
कलश, घंटी, विडे, त्यानंतरनं फळं असं सगळं मांडता व्यवस्थित आलं. थोडंसं देखाव्याचं डेकोरेशनचं पण मांडता आलं, त्यामुळं बरं झालं आम्ही मोठाच टेबल घेतला. बारका जर आणला असता तर हे सगळं मांडायला पुन्हा दुसरा म्हणजे टीव्हीच्या खाली जो दिसतोय ना तो टेबल मी करणार होते, त्यामुळे जास्त जागा पण गेली असते आणि गौरायांसाठी मग मला डेकोरेशन व्यवस्थित करता नसतं. आणि आज स्वयंपाक नव्हता त्यामुळे मी हे सगळं केलं, नाही तर मी सुद्धा कंटाळा केला असता ही सगळं आरास काढण्यासाठी. खरंच जेवढी एक्साइटमेंट असते ना करताना तेवढी अजिबात एक्साइटमेंट म्हणजे एवढं काळस असतो ना काढताना खरंच. त्यामुळं मी पण आधी नव्हतीच करणार, पण म्हटलं चला स्वयंपाक पण नाही काहीच नाही, मग मोबाईलवर बसण्यापेक्षा एक व्हिडिओसुद्धा होईल आणि ते सगळं काढूनसुद्धा होईल. तुम्ही सारखे रिक्वेस्ट करत असता की लॉंग व्हिडिओ मग तुमच्यासोबत शेअर करता येईल लॉंग व्हिडिओ, म्हणून मी हे सगळं करत होते. त्यानंतर ना सगळं बॉक्समध्ये भरलं, काही जे गणपतीचं साहित्य होतं ते सगळं टीव्हीच्या खाली एक बॉक्स होतं तिथे भरलं आणि गौरायांचं साहित्य मी बॉक्समध्ये भरून ठेवलं होतं. तर त्याच आता वरती ठेवायचं होतं आडणी वगैरे अशी ह्याच्यामध्ये पोत्यामध्ये ठेवली आणि मग ते सगळं बाथरूमच्या वरच्या पोटमाळ्यावरती ठेवून दिलं. आणि ह्या सगळ्यासाठी मी विक्कीची वाट बघत होते की विक्कीच ठेवेल वरती, कारण बॉक्स खूप हेवी आहेत, पण नंतर ना माझं मीच ठेवून गेले. घर बघा किती मोकळं दिसायला लागले. आधी किती छान होतं सजवलेलं, आता वेगळंच दिसायला लागलंय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक, कमेंट्स आणि शेअर नक्की करा.